शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोमवारी 1 जूनला पाऊस होणार की नाही आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे. तर आपण बघूया वातावरणामध्ये बदल केव्हापासून होईल. आपण जर बघितलं सोमवारी 1 तारखेला वातावरण जे असणार आहे दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे. म्हणजेच दुपारी 3 नंतर 4-6च्या दरम्यान आपण जर पुणे परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. चाकणमध्ये त्याचबरोबर मंचरमध्ये जुन्नरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर पुणे, सासवड, जेजुरी आपण जेजुरी परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडणार आहे. महाबळेश्वर, वाई, त्याचबरोबर महाड, माणगाव, मंडणगड, lausa, नागठाणे हा जर परिसर आपण बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कुठल्याही जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात नसणार आहे. कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर सांगली, ईश्वरपूर, विटा, कणकवली परिसर, राजपूर हा जर परिसर आपण जर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. बार्शी, सोलापूर, लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, बीड, अहिल्यानगर या भागात कोरडं वातावरण आहे. कोडेगाव, राहुरी, त्याचबरोबर गंगापूर हा जर परिसर बघितला पैठण, छत्रपती संभाजीनगर, अंबड, जालना या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. फुलंब्री, कन्नड या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. येवला, कोपरगाव, मनमाड, त्याचबरोबर चांदवड, निफाड, दिंडोरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर या परिसरात जर आपण बघितलं तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अकोले, त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ, आर्वी, वर्धा हा जर परिसर बघितला, पुसद, वाशिम, हिंगोली तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 1 तारखेला होणार आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर मंगळवार आहे. मंगळवार तारीख आहे 2 जून. तर 2 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास वातावरण कसं असणार आहे. आपण जर बीड परिसर बघितला, जालना परिसर बघितला, छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, मालेगाव, जळगाव या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. नाशिक परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर पुणे, भोर, महाड, lausa, चिपळूण, सातारा, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 2 तारखेला होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बीड परिसर जर बघितला, बीड, परभणी, लातूर, उदगीर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 2 जूनला होणार आहे. नांदेड, त्याचबरोबर मेहकर, अकोला या परिसरात, अमरावती, यवतमाळमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हिंगणघाट, नागपूर, भंडारा या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.